पर्यंत हे तुम्ही ज्या पहिल्या दिवशी तुम्ही ते शिकवलेलं एचा उच्चार काय करायचा असतो, ईचा उच्चार ए करायचा असतो, आयचा उच्चार ई करायचा असतो, त्या पद्धतीने आम्ही शिकलो. आणि त्या दिवशी तुम्ही सांगितलं मॅजिकली, त्यामुळे सगळेच वाचायला शिकले. कोण नसेल, असेल, मी असेल, सगळे वाचायला शिकले. ते शिकवलेले ई कधीच ई मॅजिकल करतो आय वर, त्याचा उच्चार आय होतो. त्या पद्धतीने सगळेच तसे वाचायला लागले. ई नसला तर त्याचा उच्चार आय ई ए असं केला जातो. हॅलो. हा रामशक्ती. त्याच्या आधी क्लास लावायच्या आधी त्याला छोटे छोटे शब्द सुद्धा वाचायला त्रास होत होता. म्हणजे खूपच बारीक शब्द वाचायचा. द, वॉज किंवा असे इज, म्हणजे 2 अक्षरी किंवा 3 अक्षरी. पण जेव्हा क्लास लावला तेव्हा त्यावेळेस खूप भीती असायची त्याला, म्हणजे क्लास लावायच्या आधी इंग्लिशची. पण क्लास लावल्यानंतर तो आता आवडीनं वाचतो. जे उच्चार असते, हा थोडं थोडं चुकते, सुधारणा होईल आता. म्हणजे आवड तर झाली आहे त्याला इंग्लिशची. आणि त्याने मला प्रॉमिस केलं की रोज एक स्टोरी तो वाचणार आहे. अरे वा, खूप छान, खूप छान. हा, त्यामुळे तो स्टोरी आता म्हणजे त्याच्यातला कॉन्फिडन्स खूप वाढलेला आहे. खूप वाटलं. इव्हन मी माझे कॉलेजचे फ्रेंड्स आहेत माझे किंवा नातेवाईक आहेत, मी त्यांनाही सांगितलेलं आहे की माझ्या मुलाचा खूप म्हणजे फरक पडलेला आहे. म्हणजे त्याचे मित्र सगळे इंग्लिश मिडियमला आहेत, पण हा सेमी इंग्लिशला आहे. पण आता त्याला भीती कसली वाटत नाही इंग्लिशची. वाटत नाही. उलट त्याला आवड झाली तुझी. आवड झाली. हा, त्यासाठी तुमची आणि क्लासचे खूप आभार. नाही कामच आहे. आणि तुमची तळमळ खूप आहे, शिकवताना बघतो मी. म्हणजे शिकवण्याची पद्धत असेल किंवा तळमळीने शिकवणं असेल. अभ्यास तर एवढ्या आवडीनं करत नाही, पण तुमचा होमवर्क असेल शेवटी 7:45 का होईना पण करणार. बरोबर.